नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत नवीन कंत्राटी पद भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता, एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबतची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 कालावधीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर किमान 11 महिने कालावधीसाठी उन्हाळी व दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी दिनांक 20 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 अखेर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. हे अर्ज समक्ष सादर करायचे आहेत. पाहू शकता, इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक पदे एकूण 18 आहेत. यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक शिक्षक उपशिक्षकसाठी शैक्षणिक पात्रता HSC इंग्रजी माध्यम व D.Ed इंग्रजी माध्यम आवश्यक आहे. यामध्ये आवश्यक एकूण 11 पदे आहेत. दुसरा आहे पदवीधर शिक्षक. यासाठी पाहू शकता, BA मराठी इंग्रजी व हिंदी D.Ed इंग्रजी माध्यम B.Ed इंग्रजी माध्यमसाठी भाषा विषय एकूण 2 जागा आहेत. यानंतर पाहू शकता HSC D.Ed BA समाजशास्त्र समाज शाखा आहे. यामध्ये B.Ed इंग्रजी माध्यमसाठी समाजशास्त्र विषय आहे. एकूण 2 पदे यासाठी असणार आहेत. यानंतर HSC D.Ed BSc विज्ञान आणि गणित B.Ed इंग्रजी माध्यम विज्ञान विषयासाठीचे विज्ञान विषयासाठी एकूण 3 जागा असतील. तर अशा पाहू शकता, एकूणच्या 18 जागा आहेत. यासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमातून D.Ed B.Ed उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास इतर माध्यमातून B.Ed B.Ed उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. आरक्षण न्याय पदांचा तपशील पाहू शकता. प्राथमिक पदवीधर शिक्षक एकूण पदे 7 असतील. यामध्ये प्रवर्गानुसार ज्या जागा आहेत ते देण्यात आलेली आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत यानुसार चेक केलं जाऊ शकतं. उपशिक्षकसाठी खुल्या एकूण 11 जागा आहेत. रिक्त पदानुसार पाहू शकता, आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागा यामध्ये चेक केल्या जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. महत्त्वाच्या अटी म्हणजे ही जी नेमणूक असणार आहे 11 महिन्याच्या कंत्राटी कालावधीसाठी असणार आहे. यामध्ये उन्हाळी व दिवाळी सुट्टी वगळून ही जी नेमणूक आहे ही केली जाणार आहे. याचबरोबर याच्यामध्ये जे आहे पिंपरी चिंचवड मनपा यांचे जे आहे याच्यामध्ये अधिकार असणार आहे. म्हणजे डिटेलमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे तपासू शकता. 20 जानेवारी ते 24 जानेवारी 2025 पर्यंत 10 ते 5 या वेळेपर्यंत समक्ष जुना प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे तुम्हाला तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत, सादर करायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये अधिकृत जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे विस्तारित. त्याचबरोबर जो अर्जाचा नमुना आहे हा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे. याची प्रिंट काढून या पद्धतीने तो फिल आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये हजर राहू शकता. तुमचा जो सरळ मुलाखत आहे ती घेतली जाणार आहे. 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान समक्ष हजर राहायचं आहे आणि तुमचा अर्ज सादर करायचा आहे. अशा पद्धतीने याची कंत्राटी पदभरती जाहिरात पिंपरी चिंचवड प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.